राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। नुकसान भरपाईच्या दृष्टीने काही निर्णय होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावण्यात आली। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता। राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीबाबत या बैठकीमध्ये चर्चा आणि आढावा घेतला जाणार असल्याची माहिती। राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतचा अहवाल सादर करण्यात येऊ शकतो। तसेच काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता। नुकसान भरपाईच्या दृष्टीने काही निर्णय होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। राज्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय। मराठवाड्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीबाबत या बैठकीमध्ये चर्चा आणि आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटची बैठक आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी पिकं वाहून गेले तर काही ठिकाणी जमीन सुद्धा खचल्याचं पाहायला मिळतं। या सर्वाचा आढावा जो आहे तो आज कॅबिनेटमध्ये घेण्यात येऊ शकतो। एकूण 60 लाखांपेक्षा जास्त हेक्टरची जमीन जी आहे पाण्याखाली राज्यभरातले गेल्याचे पाहायला मिळते। त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आज अहवाल जो आहे तो कॅबिनेटमध्ये सादर करण्यात येऊ शकतो आणि यामध्ये काही तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येतो। काही पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचप्रमाणे राज्यातील इतर जे विकास कामं आणि धोरणात्मक कामं आहेत या संदर्भातील सुद्धा आढावा आणि काही प्रमुख निर्णय जे आहेत त्याच्या कॅबिनेटमध्ये होण्याची शक्यता आहे। नीला।